उपाययोजना या संपूर्ण रात्रीमध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। अगदी 40+ ग्रामीणचे सामने सुद्धा आजच्या रात्रीमध्ये आपण संपन्न होताना पाहिले, जिथे काटे 40+ अर्जुन शेठ पाटील यांच्या या संघाने बाजी मारली आणि त्यानंतर अगदी रेग्युलर ग्रामीण क्रिकेटचे सामने सध्या पाहायला मिळतात। पहिला सामना आपण पाहिला जिथे जरीमरी आई तिसगाव या संघाने धक्कादायक निकाल या संघाच्या बाजूने लागला, जिथे चेंज द गेम प्रांजल 11 वडोली ब संघाला परास्त केलं। अतिशय या स्पर्धेतील सर्वाधिक धक्कादायक निकाल आपण या आजच्या रात्रीमध्ये पाहिला आणि त्यानंतर अगदी आता द्वितीय फेरीतील पहिला सामना इथे जीजी स्पोर्ट्स वाकळण या संघाच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळेल। जरीमरी आई तिसगाव या दोन संघांच्या दरम्यान अथांग महासागरावर अवतरले हे क्रिकेटचे हे भव्य दिव्य तारांगण। आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मी रोशन पाटील मराठी समालोचक शिरोली पनवेल आपलं मनपूर्वक स्वागत करतो। एक धडधाकट दोन ताकदवर संघांमध्ये ही सर्वात मोठी भिडत पाहायला मिळते। दोन्ही संघनायकांना आमच्या कमेंट्री बॉक्स वतीने आमच्या आयोजकांच्या माध्यमातून मनपूर्वक शुभेच्छा। गेम ऑन गेम स्टार्ट। पहिला बॉल अतिशय वेगवान तेज तर्रार चेंडू सफर केलाय, बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे केतन मात्रे वाकळण। पहिला चेंडू त्याच्या माध्यमातून इथे डॉट पाहायला मिळतो। पहिली सलामीची जोडी सज्ज असताना अगदी ऋषभ गायकवाडच्या साथीने तन्मय पाहायला मिळतो आणि अगदी धावसंख्येची धन दौलत लुटण्याच्या प्रयत्नामध्ये ही पहिली सलामीची जोडी पाहायला मिळते। डावकुरा काढू नेहमीच आक्रमकतेने खेळताना पाहिलाय, परंतु पहिला बॉल त्याच्यासाठी राहिला डॉट। चेंडू क्रमांक 2 केतन तयार। चेंडू क्रमांक 2 अगदी समोरच्या दिशेने हा फटका पाहायला मिळतो। अकाउंट खुलं झाले, अकाउंट ओपन झाले। अगदी किरण बॅकअप साठी पुढे सरसावले। अगदी ज्या ठिकाणी फक्त एक जाव तिथे अगदी 2 धावा परिपूर्णपणे प्राप्त होताना पाहायला मिळत आहेत। दोन संघ ताकदीने खेळतील आज या लढतीमध्ये। दोन संघांची ताकद, दोन संघांचं शक्ती प्रदर्शन या लढतीमध्ये पाहायला मिळेल आणि पहिल्या P1च्या षटका दरम्यान अतिशय वाखाणण्याजोग कार्य करत असताना आपण केतन मात्रेला पाहतो। अविरतपणे अगदी दमदार गोलंदाजीची सफर या गोलंदाजाकडून साध्य केली जाते। पैलू गुणवान खेळाडूच्या जोरावरती अगदी केतन अनेक स्पर्धेमध्ये पूर्णपणे आपली शिकस्त राखली, परंतु हाही चेंडू इथे डॉट पाहायला मिळतो। समोर तिसगाव संघाचा खेळाडू ऋषभ गायकवाड काहीसा शांत आहे, परंतु आपल्या भात्यातून बिना दिवाळीचे रॉकेट इथे सोडावे लागतील। समोर केतन माते विरोधात प्रहार केलाय, चेंडू हवेमध्ये, किरण त्या ठिकाणी सज्ज आहे, बिडॉनला चांगला असेल, लागतोय पहिला दे धक्का जरीमरी आई तिसगाव टीमला आणि खेळाडू बाद होतोय गायकवाड, अर्थातच ऋषभ गायकवाड बॅक टू द गोलंदाजी ते पाहायला मिळते। पियुष पाटील यांच्या माध्यमातून केतनने जर हॅट्रिक संपादन केली तर अगदी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे। वीर आमदार प्रीमियर लीग अलिबाग या स्पर्धेमध्ये बायकर सम्राट केतन मात्रे यांचा मान सन्मान आपण अलीकडच्या काही रात्रीमध्ये पाहिला। इतका मान सन्मान त्याने संपादन केलाय। अखंड टेनिस क्रिकेट जगतावरती अधिराज्य गाजवण्याचा महापराक्रम भीम पराक्रम केतन मात्रे जीजी स्पोर्ट्स वाकळण या संघाच्या माध्यमातून करत असताना पाहतो, परंतु या संघाच्या अगेन्स्ट खेळतो तिसगाव। हाही संघ तितकाच तरबेज आहे, सामना अतिशय दमदार पाहायला मिळेल। गोलंदाज केतन तयार, हलवार पद्धतीने हा फटका खेळला, हलवार पद्धतीने ऑन साइडला क्लिअर केलाय, एक धाव प्राप्त केली जाते, दुसरीचा प्रयत्न आहे, 2 धावा झपाट्याने प्रयत्न करण्याचा आपण मनसुबा पाहिला आणि हे पाहता अगदी 2 धावा परिपक्व पद्धतीने इथे पार पडल्या जात आहेत। 2 सांघिक कोटापुढे मार्गस्थ होईल, अगदी 4 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत। उत्तमरित्या दोन संघ या लढतीमध्ये पूर्णपणे खेळ साकार करतील। तिसगाव संघाची आपण ही जोडी पाहतो, तन्मयच्या साथीने सागर गायकवाडला दहाडावं लागेल। तन मन धन हे त्रिवेणी संगम या लढतीमध्ये होतायचे आणि पाहता अगदी अविरतपणे धावसंख्येचा झंझावात इथे येणं गरजेचं असेल टीम तिसगाव संघासाठी। प्रहार केलाय, अटके पारा फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते। बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने उदेश त्या ठिकाणी सज्ज होते, एक चांगलं
उद्दिष्ट आपण पाहिलं आणि पाहता अगदी अति वेगानं पहिलं पिबनचं षटक हे समाप्त झाले आणि पहिल्या षटका दरम्यान धावा बनतायत एका गडाच्या मोबदल्यामध्ये टीम तिसगाव 1 गडी बाद 5. मुखवाणी मधून गायलेले हे संगीत तेही अगदी स्वर्गीय रतन शेठ पाटील यांचं सबसे ग्रेट स्वर्गीय रतन शेठ यांच्या नावाने या स्पर्धेचं आपल्याला दमदार आयोजन पाहायला मिळतं आणि स्पर्धा कशी असावी याचं ज्वलंत उदाहरण इथे आल्यानंतर पाहायला मिळतं. या स्पर्धेची श्रीमंती या स्पर्धेचा आयाम हा खूप वेगळा आहे आणि स्पर्धा म्हटली ती त्यातल्या त्यात नाईट स्पर्धा हे मोठं आर्थिक भांडवल हे उभं करावं लागतं आणि त्यानंतर अगदी मोठं साम्राज्य उभं राहतं एखाद्या नाईट स्पर्धेच आणि ती स्पर्धा पाहायला मिळते. अगदी 40+ ग्रामीणचे सामने सुद्धा अविरतपणे आपण घडताना पाहतो आणि त्यातल्या त्यात रेग्युलर ग्रामीण क्रिकेटचा हा थरार आणि त्यातील हा दमदार सामना पाहायला मिळतो. जरी मरी आई तिसगाव संघाच्या अगेन्स्ट खेळतोय जीजी स्पोर्ट्स वाकळण. 2000 पेक्षा जास्त प्रेक्षक या लढतीचा मनमुराद आनंद लुटतायत त्यांचं मनपूर्वक स्वागत. अंतिम टप्प्यामध्ये चांगली आपण फिल्डिंग पाहिली इथेच त्या ठिकाणी सज्ज होते चांगली हितगुज पाहायला मिळते फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये. कारण जागता पहारा पेट्रोलिंग देणं हे खूप गरजेचं असतं. रात्रीच्या सत्रामध्ये आपली इंडियन आर्मी आपले पोलीस कर्मी ज्या दर्जाचा पेट्रोलिंगचं कार्य हे साध्य करतायत आणि तोच बाणा इथे टीम जीजी स्पोर्ट्स वाकळण संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न होता. रिवर्स फटका म्हटला तर दुधारी तलवार चले तो दुश्मन की नाही तो खुद की गर्दन कट जाए या पद्धतीचा फटक्याचा वापर केला परंतु अपयश पदरी पडले. डॉट बॉलची राहिली समाप्ती पूर्णपणे रोखले थांबवले हे धावसंख्येचं बारूद थांबवले आणि पाहता अगदी अविरतपणे 1 धाव इथे प्राप्त केली जाते. सांघिक कोटापुढे मार्ग होतोय अगदी 8 धावा धावपटलावधी लागतात. एका गडाचा खात्मा झालाय असा काळ बाद होतोय ज्याने या आजच्या रात्रीतील अगदी पहिलं अर्धशतक झलकावलं. असं रिषभ गायकवाड तिसगाव हा माघारी परतला 26 चेंडूमध्ये 60 धावसंख्येची खेळी करणारा रिषभ माघारी परतलाय. अलीकडच्या मॅच मध्ये 5 षटकार 2 चौकारांचा साज राहिला परंतु आता वेगळ्या फलंदाजाला वेगळी भूमिका आखायची आहे आणि असा फलंदाज आक्रमकतेने खेळतोय. तन्मय ऑन फायर येतोय चौकार. पण चौकार पाहिला फलंदाज आक्रमकतेने खेळतो. हलवार पद्धतीने हा चेंडू सफर गेलाय. अगदी पुन्हा एकदा रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकता कारण काहीशा टेंटेटिव्ह स्थितीमध्ये आपण फलंदाजाला पाहिलं. हलवार पद्धतीनं जीत भोईनं हा चेंडू सफर केला राईट परंतु त्यानंतर अगदी खेळो की नको खेळो या द्विधा मनस्थितीमध्ये आपण फलंदाजाला पाहिलं. 1 धाव प्राप्त होते. ओहो पुन्हा एकदा धक्कादायक प्रयत्न होता परंतु लेंथ मध्ये आपल्याला बिघाडी पाहायला मिळते. 1 धाव पुढे मार्गस्थ होईल. सांघिक कोटा पुढे जाऊन पोहोचतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अगदी 14 या धावसंख्येवरती. अगदी व्हाईट बॉलची सरबती पाहायला मिळते. जीत भोईर एक शूरवीर असा खेळाडू परंतु चॅलेंज केलंय ऑफिशियल अंपायर टीमला आणि कंट्रोल रूम मध्ये हा काहीसा निर्णय आपल्याला प्रलंबित पाहायला मिळेल. MTC लाईव्ह च्या माध्यमातून हे पूर्णपणे लाईव्ह प्रक्षेपण वाहिनीचं कार्य पाहायला मिळतं. ओम साई MTC स्पोर्ट्स संपूर्ण आमचे फराड बंधू यांच्या माध्यमातून ही आपल्याला जबराट अशी कामगिरी पाहायला मिळते. काहीशी धावसंख्या ही थांबली आहे. धावसंख्येला पूर्णपणे रोख लागली आहे परंतु वाकळण संघा विरोधात तिसगावला विस्फोटक अंदाजामध्ये फटकेबाजी ही साध्य करावी लागेल. अगदी कंट्रोल रूम कडे सर्वांच्या नजरा लागतात. या चेंडूगणिक अगदी घडामोड काय घडली हे मात्र पाहिलं जाईल आणि त्यानंतर अगदी संकेत स्थळापर्यंत ती इत्यंभूत माहिती पोहोचवली जाईल. ऑफिशियल अंपायरचा सॉफ्ट सिग्नल पहिल्यांदा व्हाईट बॉल आहे परंतु त्यांना चॅलेंज केलंय आणि ऑफिशियल अंपायर टीम आता कंट्रोल रूम मध्ये
दाखल होताना पाहायला मिळतात. या स्पर्धेतील पंचांची भूमिका खूप दमदार पाहायला मिळते. सध्या घडीला सचिन कडू सर रोहिंजन, अरविंदजी मात्रे सर वडवली आणि त्यानंतर मनोज पवार सर उत्तर शिव यांची उत्तम अशी ऑफिशियल अंपायरची आपल्याला जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते. ज्या स्पर्धेमध्ये दमदार पंच ती स्पर्धा यशस्वी होते आणि पाहता अगदी ऑफिशियल अंपायर टीमला चॅलेंज केलं होतं. इट्स अ फेअर डिलिव्हरी, सुरक्षितरित्या हा चेंडू हाताळलाय. अगदी जे चॅलेंज केलं होतं हे काहीच कामयाबी हासिल केली जाते. अगदी रिप्लेच्या माध्यमातून पाहतो एक वेगळा आपण धक्कादायक प्रयत्न पाहिला फलंदाजाकडून आणि पाहता अगदी डॉट बॉलची आपल्याला समाप्ती पाहायला मिळते. पहिले आपण 2 षटकांचा विचार केला तर अगदी धावसंख्या धावपटलामध्ये बनताना पाहायला मिळते. एकूण धावा 13, एक गडाचा खात्मा, टीम तिसगाव. त्यानंतर अगदी यापुढील आपल्याला सामना पाहायला मिळेल. स्कायर 11 वाडेघर संघाच्या अगेन्स्ट खेळेल राज यांचा माथाडी. दोन्ही संघातील संघनायक त्वरित आपण टॉस साठी प्रस्थान करायचंय. बॉलिंग ट्रॅक वरती येतोय उद्देश पाटील. एक चांगलं उद्दिष्ट मनी बालगत या ठिकाणी या युवा गोलंदाजाला युवा शक्तीचा जागर पेशकश करायचंय. पहिला बॉल विस्फोटक अंदाजामध्ये हा चेंडू सफर केलाय. बोल्डिंग दंड बहार, दांडी गुल, पॉवरफुल. सिस्टीमचे आमचे युवा होतकरू असे आमचे डीजे वादक जीतू यांचे दमदार आपल्याला डीजे ऑपरेटिंग पाहायला मिळते. अगदी तृतीय षटक प्रगती पथावरती आहे आणि त्यातील पहिला चेंडू पाहिला उद्देश पाटीलचा, जिथे अगदी यष्टांचा वेद फर्निचर रिस्टार केलं. अगदी पूर्णपणे लाकूड तोड परफॉर्मन्स केलंय उद्देश पाटील. पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन केलं. 2 फलंदाजांची भंबीर उडवली जाते, परंतु तिसगाव टीमला आपल्या भात्यातून एक वेगळे फटके इथे खेळणं तितकेच उचित असते, कारण समोर वाकळण आणि या संघाविरोधात धावसंख्येचा अंबार हा खडा करावा लागेल. 13 धावा लागतायत. गोलंदाज पुन्हा तयार. ओहो, अगदी लेंथ मध्ये हा चेंडू सफर केलाय आणि इथे डॉट बॉलची आपल्याला समाप्ती पाहायला मिळते. काढू समोर पाहायला मिळतो सौरभ युनाइट नंबर 4 वरती, ज्याची वर्णी लागतीये आणि या फलंदाजाला अगदी 4 चांद लावणारे फटके हे खेळावे लागतील. तिसगावनं परास्त केलं वडवलीला. अगदी धक्कादायक तो निकाल राहिला. अगदी निसटता विजय तिथे आपण पाहिला तिसगाव संघाच्या माध्यमातून. आणि इथे प्रहार केला पाठमोरी चेंडून प्रचंड वेग धारण केलाय. लॉंग स्टॉपला हा चेंडू स्टॉप होतोय. अजून एक येतोय दर्जेदार चौकार. क्रिकेटच्या तालमीमध्ये घडलेले अनेक वस्ताद, अनेक पैलवान आज या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. ठाणे जिल्ह्यातील नामवंत संघ खेळत आहेत. अंधाधुंदी या फटकेबाजीचा आपण कार्यक्रम पाहिला, परंतु निर्धाव चेंडूची समाप्ती पाहायला मिळते. डावखोरा फलंदाज नुकताच आक्रमक झाला. पहिला चेंडू डॉट राहिला, त्यानंतर लॉंग स्टॉपला आला चौकार आणि पुन्हा एकदा पाहायला मिळतो डॉट बॉल. गोलंदाज रॉयल थाटामध्ये खेळतो. वाकलन विरोधात तिसगाव बिग बॅटल अगदी या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतो आणि सर्वात मोठं रणकंदन या स्पर्धेच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळतो. ओहो, प्रहार केलाय, दमदार वार केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. शर्यत पाहायला मिळते चेंडू आणि क्षेत्ररक्षक यांच्यामध्ये. ती जिंकली चेंडून येतोय अजून एक दर्जेदार चौकार.
21 संख्येचं गुलमोहर हे धावपटलामध्ये फुललंय. 2 फलंदाजांचा राहिलाय खात्मा आणि 4थ्या क्रमांकावरती आलेला फलंदाज सौरभ आता आक्रमकतेने खेळतोय. हे फटके या संघासाठी पोषकतेचं वातावरण मैफिलीत करतायत. ते फटके सर्वोच्च माडामधून आपण येताना पाहिले, परंतु अखेरचा चेंडू राहिला डॉट आणि पहिल्या 3 षटकांदरम्यान धावा लागतायत. धावपटलावरती अगदी 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जरीमर्याई तिसगाव संघ जाऊन पोहोचतोय 21 षटकात. आपण मंचकावरती या आयोजकांच्या माध्यमातून आपले स्वर्गीय रतनशेठ पाटील स्मृती चषकामध्ये मनपूर्वक स्वागत केलं जाईल. पहिलं षटक पाहिलं, ज्या पहिल्या षटकादरम्यान धावा बनताना पहिल्या 5 ते षटक राहिले केतन मात्रेचं. द्वितीय षटकादरम्यान आला जीत भोईर, त्याने धावा दिल्या 8. रॉयल थाट राहिला पहिल्या 2 षटकांदरम्यान आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं तिसरं षटक उद्देश पाटीलचं, त्याने धावा दिल्या 8 आणि अशा रीतीने अगदी रॉयल थाटामध्ये पहिल्या 3 षटकांचा वापर पाहिला. 2 गड्यांचा खात्मा राहिला आणि 21 धावसंख्येचं गुलमोहर हे धावपटलावरती सध्या घडीला आपल्याला फुलताना पाहायला मिळतं. अखेरचं निर्वाणीचं षटक आहे आणि या षटका दरम्यान बिना दिवाळीचे रॉकेट आपल्या भात्यातून सोडत असताना आपण जरीमर्याई तिसगाव संघाला पाहू शकाल का या दर्जाची खेळी तिसगाव संघाला इथे समर्पित करावी लागेल. खेळाडू सौरभ आणि सागर गायकवाड या फलंदाजाला दहाडावं लागेल. गोलंदाज येतोय ऋषीभोईचा वापर केलाय अंतिम षटका दरम्यान जीजी स्पोर्ट्स वाकळण, परंतु आक्रमकतेने फटका खेळलाय. 1 धाव प्राप्त केली जाते. दुसरीचा प्रयत्न रॉकेट फायर हा पण थ्रो पाहिला आणि तत्वर अगदी 2 धावा चपलाईने प्राप्त केल्या जात आहेत. बॅकअप चांगलं पाहिलं पण मोतीराम भोईर यांच्या माध्यमातून सांघिक कोट्यासाठी धावा वाचवण्याचा प्रयत्न सातत्यानं फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून केला जातो, परंतु अंतिम टप्प्यामध्ये जरीमर्याई तिसगाव टीमला आक्रमकतेने फटके खेळायचे आहेत. पूर्णपणे चेंडूचा मेरिट पाहून खेळाची उत्पत्ती सादर करावी लागेल. 5 चेंडू खेळा सौरभ 8 धावा त्याच्या बॅट मधून, 7 चेंडू 8 धावा सागर खेळतोय. 23 धावा लागतायत धावपटलावरती. ओहो, अगदी हॅमर शॉट करण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. निशांत त्या ठिकाणी सज्ज होते, अगदी शांत केले आणि तत्वर आलेली अगदी 1 धाव. सिंगल डबलला सुद्धा प्रामुख्याने महत्व दिलं जात आणि ही महत्वाकांक्षी भूमिका पाहिली तर अगदी कासव छाप पद्धतीने धावा पुढे मार्गस्थ होताना पाहायला मिळतात. धाव संख्या सध्याकडीला पाहायला मिळते 24 धावा लागतायत, परंतु या धावा पुरेशा नसाव्यात. जरीमर्याई तिसगाव संघासाठी कारण समोरील संघ सुद्धा तितका धाकड आहे. आपल्या ताकदीचा दादा संघ समोर असताना पहिल्या पर्वार्धामध्ये एक उत्तम खेळीची आखणी करावी लागेल. प्रोजेक्ट स्कोरचा विचार केला तर 28 ते 30 धावा बनवू शकतात, परंतु त्या धावा पुरेशा नाहीयेत आणि हे पाहता अगदी आक्रमकतेने फटके खेळण्यासाठी सौरभ आणि सागर हे खेळाडू सज्ज असतील. नेक्स्ट मॅच स्कायर 11 वाडेघर आणि संघाच्या अगेन्स्ट केले राज यांचा माथाडी. दोन्ही संघांच्या संघनायकाला अंतिम कॉल आहे. आपण तात्काळ टॉस साठी इथे प्रस्थान करायचे. खेळाच्या पहिल्या पर्वार्धातील 4 चेंडूंचा खेळ हा अद्याप शिल्लक आहे. गोलंदाज ऋषी हा पुन्हा एकदा सज्ज होतोय, काहीसा अडथळा जाणवलाय आणि पाहता अगदी पुन्हा एकदा आपल्या प्रवासासाठी या खेळाडू इथे आपल्याला सज्ज असल्याचा पाहायला मिळेल. यश त्यांच्या मागे जीत भोईरा सज्ज, अगदी क्लोज किपिंगची भूमिका तो नेहमीच साकार करतो. समोर डाकुरा खेळाडू पाहायला मिळतो तिसगाव संघाचा सौरभ. ओहो, जाग्यावरून फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू फळी यांच्यामध्ये चांगल्या रीतीचं तालतंत्र जोडता आलं नाहीये. 2 रन्स प्राप्त करण्याच्या हेतूने एक खेळाडू जातोय माघारी. आपलं सहर्ष स्वागत. आपण व्यासपीठावर यावं. भोईर यांचे बंधू यांना विनंती आहे आपण सुद्धा मंचकावरती आपलं मनपूर्वक स्वागत. यापुढील सामना स्कायर 11 वाडेघर संघाच्या अगेन्स्ट राज यांचा माथाडी. दोन्ही संघातील संघनायकाला कळकळीची विनंती आहे पण त्वरित टॉस साठी इथे प्रस्थान करायचंय. 25 वरती 3 ही आपल्याला स्थिती पाहायला मिळते. 3 चेंडू हे अद्याप शिल्लक आहेत. विस्फोटक अंदाजामध्ये लॉंग ऑन कडे हा फटका दागलाय.
क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज आहेत. केतन त्या ठिकाणी सज्ज होता. अगदी एक धाव इथे प्राप्त केली जाते. नवीन खेळाडू आलाय, नेहुलचा वापर केलाय. अगदी चांगली हुळणी लावणारी फटकेबाजी त्यांना साध्य करायची. यापुढील 2 चेंडू दोन्ही संघांसाठी तितकेच इम्पॉर्टंट आहेत. इथे विस्फोटक अंदाजामध्ये 2 मोठे फटके आले तर सन्मानजनक धावसंख्येकडे प्रस्थान असेल जरी मरी 11 तिसगाव या संघाचं. परंतु जीजी स्पोर्ट्स वाकलन धावसंख्येला रोख लगावली आहे. एक शातीर खेळी पाहायला मिळते जित भोईर यांची. आणि हे पाहता अगदी अंतिम टप्प्यामध्ये पूर्णपणे आक्रमक शैलीनं प्रतिस्पर्धी संघावरती दबाव छेडण्याचा प्रयत्न हा तंतोतंत जारी केला जातो. आणि तत्पर आलेले अगदी 2 धाबा आणि या 2 सांघिक कोटापुढे मार्गस्थ होतोय. अगदी 28 धाबा धावपटलावरती लागतायत. खेळातील पहिलं पूर्वार्ध आणि पहिल्या पूर्वार्धातील हा अंतिम बॉल आहे. अंतिम बॉल खूप काही सांगून जाईल. मोठा फटका खेळायचा तिसगावला, रोखायचं वाकलनला. परंतु या अंतिम चेंडूगणिक रहस्य काय दडलंय. प्रहार केलाय. हा मोमेंट खूप काही बल देऊन जाईल जरी मरी आई तिसगावला. तर या क्षणांची वाट पाहत होता तिसगाव संघाचा प्रेक्षक राजा आणि त्याला सलामी ठोकणारा हा दमदार षटकार. सो मच. आपण टॉस करूया. आदरणीय बिभीषण पाटील साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. सामना असेल आई गावदेवी क्रिकेट संघ म्हातार्डी आणि त्यांना फाईट करेल स्कायरा 11 जय जलेश्वर वाडेकर. या 2 टीम मध्ये हा सामना आणि त्या सामन्याचा आपण टॉस करतोय. पहिल्या फेरीतील सर्व सामने 5 षटकांचे आहेत. हेड आणि टेल हे कॉल करायचं आहे. टेल असं कॉल आहे आणि आलय टेल. टॉस जिंकलेला आहे आई गावदेवी म्हातार्डी या टीमने. राज टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल. डिसिजन पेंडिंग आहे. पोरं आले नाही अजून. निर्णय पेंडिंग आहे. परंतु या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल. ज्याप्रमाणे आयोजन केलेलं आहे भव्य डे नाईट स्पर्धा आपण पाहतोय. आपल्या विभागामध्ये फार कमी डे नाईट स्पर्धा होतात त्यामध्ये ही स्पर्धा आहे. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल. स्पर्धा खूप चांगली आहे आणि या मागच्या वर्षी आम्ही 3रा प्राइज मारलेला इथे. त्यामुळे याही वर्षी तोच प्रयत्न असेल म्हातार्डी या टीमचा. आमच्यासोबत एक लेजंड क्रिकेटर सिद्धू पाटील आहेत. टॉस गमावलाय. त्यांचा निर्णय पेंडिंग आहे. जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता. मी बॅटिंगच केली असते. निर्णय पेंडिंग आहे. 5 षटकांचा सामना आहे. समोर म्हातार्डी संघ आहे. या एकंदरीत स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल. ज्याप्रमाणे या स्पर्धेचं आयोजन आहे 40+ चे देखील संघ आहेत, रेग्युलरचे देखील संघ आहेत. या संकल्पनेबद्दल काय म्हणणं असेल. संकल्पना खरंच खूप छान आहे कारण की ते जास्तीत जास्त मी जेवढ्या टुर्नामेंट केलं डे जास्त टुर्नामेंट मी या ग्राउंडवरती खेळलो आहे. मागच्या वर्षीपासूनच आम्ही नाईट टुर्नामेंट खेळतो या ग्राउंडवरती. खरंच खूप छान आयोजन असतं. कमिटीचा आभार मानेल. नक्की शुभेच्छा असतील. सामन्यासाठी टॉस जिंकलाय म्हातार्डी या टीमने आणि त्यांचा निर्णय पेंडिंग आहे. थोड्याच वेळामध्ये अगदी काही क्षणांमध्ये ते आपला निर्णय कळवतील. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. विद्यमान सामना सुरू आहे जिथे वाकलन आणि तिसगाव हे 2 संघ आमने सामने आहेत आणि जेव्हा खेळाचे हे दुसरं सत्र सुरू होईल या ऐकूया आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ पनवेल, व्हॉइस ऑफ हरिग्राम आदरणीय वैभवजी भोपी सरांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. आणि लग्न वाढदिवसाच्या त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया. चला ज्या मॅचची सगळं प्रेक्षक राजा आतुरतेने वाट पाहत होता तो खरं तर सामना पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या भेटीला अगदी येत असताना इथे तिसगावचे समाजसेवक उद्योजक आदरणीय हरीश गायकवाड साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपले देखील मनपूर्वक आणि
हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सागाव संघ देखील दाखल होतोय. त्यांच्या समोर असणार आहे आडिवली संघ. यापुढील सामना म्हातार्डी आणि वाडेकर या दोन टीम मध्ये असणार आहे. टॉस म्हातार्डीने जिंकलाय, त्यांचा निर्णय पेंडिंग आहे. चला खेळाच्या आपण दुसऱ्या सत्राकडे वळणार आहोत. आपण खर तर वाकणचा नव्हे तर संपूर्ण भारत टेनिस क्रिकेट विश्वाचा सगळ्याधिक श्रीमंत खेळाडू बायकर सम्राट केतन म्हात्रे आता मैदानात दाखल झालेला आहे. त्यासोबत 4 व्हीलर सम्राट म्हणून देखील त्याच्याकडे पाहिलं जातं. असा केतन मैदानामध्ये फलंदाजीसाठी दाखल झालाय. 24 बॉल मध्ये 35 धावांचं आव्हान आहे. या खरं तर द्वितीय सत्रामध्ये हाच तो 30 गाव संघ ज्या संघानं पहिल्या सत्रामध्ये पहिल्या मॅच मध्ये पहिल्या फेरीच्या खरं तर चेंज द गेम बोडवली बी सारख्या संघाला त्यांनी नमवलं, परास्त केलं. त्यामध्ये अगदी रिषभ हा खेळाडू किती दमदार कामगिरी 60 धावांची अर्धशतकी खेळी त्यांना मैदानामध्ये केली होती. तो देखील नॉट आउट. नाही बघा स्क्रीनवर अगदी बघू शकता. लगेचच बॅटल आता आपण सुरू करतोय. दोन्ही टीमला भरघोस अशा शुभेच्छा. सलामीवीर म्हणून सायकल यांकडे खेळती ऋषभ भोईर आणि नासक यांकडे केतन म्हात्रे हे सज्ज झालेत आणि बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत असताना पहिलं पॉवर प्लेचं अतिशय महत्वाचं षटक ऋषभ सज्ज झाले. पहिला बॉल थोडस अडथळा रनवे मध्ये पण डेट बॉलचा इशारा आम्हाला करत असताना सोन्या बाजी शंकर तिसकर फॅमिली ग्रुप यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपये ही सुवर्ण संधी खर तर गोलंदाजांसाठी. पहिला स्लोवर फुलटॉस बॉल सामना सोपा करण्याच्या इराद्याने पहिलाच बॉल पाठवलाय डीप मध्ये लॉग ऑफ कडे बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा पहिलाच बॉल वर रॅपिड शॉट चौकार. विश्वामध्ये आता स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये रनर अप संघ तिथे ठरला. केतन म्हात्रे आपल्या आयुष्याची कारकिर्दीची ते मालिकावीराचे स्विफ्ट कार जे स्वप्न सातत्याने ते साकारत आलेलं आहे आणि आज अगदी ते वृद्धिगत होताना या खेळाडूला आपण बघितलं 6वी फोर व्हीलर अगदी त्याने त्याच्या कारकिर्दीची जिंकली. कसा सम्राट खेळाडू मैदानामध्ये धावसंख्येचं टोटल अगदी 4 वर ऋषी भोईर ज्यानं सुरुवात केली. चौकारानं मैदानामध्ये आघात केले. स्वागत केले ऋषभचं. आर वर्सेस आर बॅटल. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून खेळायचा प्रयत्न, झेलवर जाण्याचा प्रयत्न सफल राहिलाय. एका ब्रेक थ्रूची आवश्यकता होती आणि फायनल तो ब्रेक थ्रू इथे झेल टिपलाय ऋषीच्या खेळांत. यालाच म्हणतात जशास तसं उत्तर. टीट फॉर टॅट हे फार महत्वाचं असतं या क्रिकेटच्या खेळामध्ये. प्लीज शॉर्टेस्ट टीम मीटिंग तुम्हाला लवकरात लवकर संपवायचे. वेळेचे बंधन वेळ व नियंत्रण तुम्हाला द्यावं लागेल. पहिला बॉल ज्याच्यावर चौकार आला त्याचं प्रत्युत्तर दिलं खरं तर ऋषभ या गोलंदाजानं ऋषीला लगेचच नेक्स्ट बॉलवर त्यांनी बाद केलं. खूप सारा फॅन फॉलोअर्स अगदी बघतो की त्यांचा एक सुप्रसिद्ध टॅटो आर्टिस्ट सतीश म्हात्रे निधी टॅटोचे आर्टिस्ट त्यांच्याकडून केतन म्हात्रे यांना शुभेच्छा. धावसंख्येचं टोटल अगदी बघू शकतो आपण जो 4 वर सध्या आपण बघू शकतो. मैदानाच्या चारही बाजूला आपण लक्ष केंद्रित केलं तर अगदी वर्तुळाकार हे मैदान आणि सगळ्या बाजूला प्रेक्षकांची हजेरी. आजची स्पर्धाचा खरं तर संपूर्ण रेग्युलर ग्रामीण गटातील लढती जो पाहण्यासाठी संपूर्ण क्रिकेट रसिक आज जमा झालेला आहे या आझाद मैदानावर.
ऋषभ पुन्हा एकदा सज्ज होत असताना जीत आलीत मैदानात. ओ पहिल्याच बॉलवर आपली ओळख दाखवत असताना मैदानामध्ये बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि बघू शकता एक टप्पा चौकार 4 रन. जीतला मागील बॉलवर बरसताना बघितला आपण तो लेन थोडी शॉर्ट होती ती फेवर मध्ये होती त्यावर आक्रमण केला आणि त्यानंतर ऋषभने देखील लगेच धडा घेतला आणि हा फुलर लेंथ वरी वाईड यॉर्कर करणं तरी पसंत दिलं. डॉट बॉल इथे येत असताना 35 चं टार्गेट खरं तर या मॅच मध्ये अगदी सेट करण्यात आलेला आहे आणि सांघिक टोटल सदस्यतेमध्ये 8 वर जो पहिला विकेट गमावल्यानंतर 2 चौकाराची धावसंख्या सध्या बोर्डवर आहे. उंच केला बॉल हा मिस टायमिंग जज करत असताना मिड ऑफचा खेळाडू पहिल्यांदा पाठीमागे बघितला थोडंसं मिसअंडरस्टँडिंग होतं पहिल्यांदा परंतु बघितलं की हा बॉल आपल्या झोन मध्ये आहे आणि लगेचच कॅच तिथे कलेक्ट केलं. आणखीन एक मोठी विकेट हाती लागलेली आहे 30 गावच्या जीतच्या खेळीचा अंत. येत आहे जरीमरी तिसगाव या टीम साठी सोन्या बाजी शंकर चॉकलेट आणि तिस्कर फॅमिली यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपयांचं पारितोषिक असेल. ही संधी आहे ही सुवर्ण संधी आहे तिसगाव या टीमला. साहेबांचं देखील स्वागत आहे आणि सुदाम पाटील साहेबांचे जे सन्मान करूया. घनश्याम भगत साहेबांच्या शुभ हस्ते आपण सुदाम पाटील साहेबांचा इथे विशेष सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. बोर्डूलचे आमचे बोतीराम शेठ पाटील यांचे सुपुत्र सागर शेठ पाटील सध्या लाईव्ह पाहतात त्यांच्याकडून टीम वाकलंडला शुभेच्छा. धावसंख्येचं टोटल अगदी बघू शकता आपण एकंदरीत बोर्डवर लागलेला आहे त्या 9 धावा विकेट गेलेत आतापर्यंत 2 बॉल तयार होत असताना ऋषभ आपल्या बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा जितेश भोईर मैदानामध्ये आलेत. ओ 100% एफर्ट फिल्डिंग मधून 100% एफर्ट्स इथे दिला फिल्डिंगतून झेल जरूर हातातून निसटला परंतु इतके सोपं नसतं रनिंग कॅच टिपला आणि तो देखील इतका पॅरलर जेव्हा स्ट्रोक असतो आणि चांगले प्रयत्न खरं तर तिथे झाले आणि धावसंख्येचं एकंदरीत टोटल जिथे करायचे 35 4 ओव्हर मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये रन फलकावर धावाले 10 रन चांगले आहेत परंतु 30 गावला हवेत या मॅच मध्ये विकेट आणि ते मिळालेत आतापर्यंत 2. फर्स्ट ओव्हर पॉवर प्ले जे संपलेला आहे आणि रेड फलक जाऊन थांबलेला आहे. टोटल 10 वर विकेट गेलेत आतापर्यंत 2. बघायचं सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीची जबाबदारी ही फार महत्वाची राहील मोलाची राहील आणि सौरभ आलेत सेकंड ओव्हर मध्ये कारण ही 4 षटकाची लढत अगदी बघितलं ऑनलाईन प्रेक्षक वर्गांसाठी खरं तर पहिल्या फेरीत दुसरी लढाई होती. विपक्ष देसाई काही कारणास्तव देसाई संघ आला नाही त्या कारणास्तव वाकलन टीमला अगदी बाय दिली घेण्यात आली आणि त्याच्यानंतर तिसगाव आणि वाकलन सेकंड राऊंड मध्ये पहिली लढत आहे
जो जिंकेल तो क्वालिफाय करेल पुढे या स्पर्धेमध्ये. बघायचं आहे ही लढत फार महत्वाची आहे. जितेश ऑन स्ट्राइक. पहिलाच बॉलवर स्क्वेअर कट, लेट कट, जबरदस्त कट पाठलाग सुरू झाला परंतु चांगली फिल्डिंग इथे बघा मिळाली, पाहायला मिळाली. ओमकारच्या माध्यमातून किमान 2 धावा वाचवलेत या सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षणातून. कारण माहिती इन्व्हेस्टमेंट या धावांची इतकी जास्त नाही आहे, त्यामुळे जे काही करायचे स्वबलावर करायचंय. गोलंदाजीने फिल्डिंग मधून चांगली कामगिरी झाली तरच हा सामना जिंकवता येईल. परंतु केतन म्हात्रे ज्याबद्दल चर्चा होते अजूनही तो सुरक्षित नासक एंडकडे, परंतु ज्या गतीनं चालायचं आहे टीम वाकळणला या मॅच मध्ये अगदी त्याच गतीने संघ अगदी पुढे पुढे चालताना दिसलाय तुम्हाला. आणि सध्या संघाची टोटल आहे ती 12 वाईट हरकत केलं, चॉप करण्याचा प्रयत्न केलाय. रन मात्र पूर्ण केले जाईल. ही सिंगल रन येते. पहिल्यांदा ऑन स्ट्राइक रेंजकडे केतन आता दाखल झालेले आहेत. अगदी बघू शकता 3000+ लोक सध्या ओम साई एमटीसीच्या माध्यमातून आमच्यासोबत जॉईन झालेत. सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कारण केतन म्हात्रेवर प्रचंड प्रेम करणारे व्यक्तिमत्व आणि त्यासोबत ही लोक आहेत. जीजी स्पोर्ट्स वाकळ म्हणजे टेनिस बॉल विश्वामधील एक दादा संघ आणि त्याच्यावर प्रेम करणारी ही लोक आहेत. आणि तेवढंच चांगला दमदार संघ ज्या खेळाडूंना एक चांगली भरारी घेतली या स्पर्धेमध्ये 30 गाव संघ देखील. आणि या 2 बलाढ्य संघामध्ये चाललेले एक द्वंद्व युद्ध आणि चांगला बॅटल. बघा पंच इशारे करतायत, टायमिंग जास्त घेत आहेत फिल्डिंग करणारी टीम, त्यामुळे वेळेच्या विभाजनाकडे तुम्हाला लक्ष केंद्रित करावं लागेल. जास्त वेळ तुम्ही घेऊ शकत नाही. ऑन बोर्ड 13 संत गतीनं का होईना पहिल्या सत्रामध्ये जसं थोडस शांत होतं वातावरण फलंदाजीतून आणि तसंच काही ही लढत केतन म्हात्रे जो ऑन स्ट्राइक सज्ज झालेला आहे. सेन्सिबल क्रिकेट, डिफेन्सिबल क्रिकेट. 1 रन पूर्ण झाले. दुसऱ्यासाठी निघाले, जागा सोडली केतन का डायरेक्ट हिट झालाय. बऱ्याच गोष्टींची चर्चा आहे आणि हा मामला थोडासा क्रुशियल मोमेंटला पंचांना वाटतं, त्यामुळे पाठवला आहे त्यांनी थर्ड अंपायर कडे आणि लगेच चेक केलं जाईल ही रन कंप्लीट की इनकम्प्लीट. चला आपण स्क्रीचवर टीममध्ये घेऊ नका, स्क्रीचच्या बाहेर, कारण एसटी देखील अजून बऱ्याच दिवस आम्हाला टिकवायचा आहे. निर्णय चेक केला जाईल. डिसिजन पेंडिंग. रन आउट साठी हा पंचाने निर्णय तिसऱ्या अंपायर कडे पाठवलेला आहे. केतनची कॉन्फिडन्स लेवल देखील बरेच सांगून जातात आणि तेवढीच फिल्डिंग टीमची देखील अपील भरपूर काही सांगून जाते. नॉट आउट. ही रन मात्र पूर्ण झालेले आहे. 2 रन या बॉलवर. भरपूर रिक्स होती. 2 धावांच्या मदतीने संघ पुढे जाईल. रन फलकावर धावा आहेत त्या 15. माहिती आहे तिसगाव टीमला ही विकेट फार मोलाची अनमोल आहे. या 2 संघ अगदी 2 ताकदवान संघांमध्ये खर तर या दोघांच्या विजयामधील खरा धुवा कोण असेल तर तो केतन म्हात्रे. या मॅच मध्ये असं नाही की जितेश देखील क्षमता राखतो या मॅच मध्ये, परंतु केतन या वर्षामध्ये ज्या पद्धतीने तो सातत्याने फॉर्मात बघितलाय आणि प्रत्येक वर्ष तो स्ट्रेंथ आणि तोच खेळाचा दरारा त्याचा अनुभवाला मिळाला. सौरभ इकॉनॉमी आतापर्यंत तो देखील म्हणावा लागेल, कारण 3 बॉल डिलिव्हर केले, त्यांनी 5 रन खर्च केलेले आहेत. 21 स्कोरिंग शॉट आतापर्यंत तरी देखील खेळू दिलेला नाहीये त्यांनी. स्विचिटचा प्रयत्न, क्लीन बोल्ट, मोठं यश मैदानामध्ये. हा जल्लोष बघावी तो सौरभचा. केतन म्हात्रे बॅक टू द पवेलियन. माध्यमातून स्विच हिट करणं लगातार आबाद नाही तो बर्बाद आणि अशा पद्धतीचा रिस्की फटके या मोमेंटला घेताना जिथे गरज होती टीमला हा बॅलन्स करण्याचा आणि परफेक्टली लेग स्टंप मिडल स्टंप अगदी हुक्काडून काढला, तोडून काढला, फोडून काढला आणि फर्निचर डिस्ट्रॉय झालं आणि हे मोठे यश बायका खेळ का असली मजा. 35 धावांचं आव्हान होतं आणि ज्यामध्ये 15 धावा ऑलरेडी बोर्डवर लागलेत. अशा पद्धतीने इथे विकेट मिळाली महत्वाची. तिसगाव संघाचा आत्मबल कॉन्फिडन्स लेवल जरूर वाढलेले असेल. हेच क्रिकेट आहे ना, क्रिकेटमध्ये कोणी मोठा नसतो कोणी छोटा नसतो. क्रिकेट आपल्या जागी आहे. तुम्हाला दाखवायचं असतं तुमची गुणवत्ता.
क्रिकेट रसिकाला तुमच्या खेळातून तुम्ही मंत्रमुक्त केला पाहिजे, तेव्हा हा प्रेक्षक राज तुम्हाला डोक्यावर घेतो आणि सातत्याने त्याच्या उभ्या आयुष्यामध्ये केतन तो करत आलेला आहे. आणि परंतु आता मैदानामध्ये दाखल झालेत उमेश बॅटिंगसाठी 15/3. लाऊडली अपील तिथे बघू शकता, थोडेसे सफल होऊन खेळायचा प्रयत्न पंच सांगतात. पिचिंगच ऑलरेडी बॉल हा आउटसाइड ऑप्शन झालाय, त्यामुळे लेग्स बायची रन सांघिक कोठ्यामध्ये अगदी आपण बघू शकता. धावसंख्येचं टोटल वाढतं समीकरण 16. मॅच आता झपावे लागेल तर अगदी उमेश आणि जितेश या दोन महानतम खेळाडूंना तर हाताच्या फोडाप्रमाणे या सामन्याला जपावं लागणार आहे, कारण सौरभ यानं घेतलेली मोठी विकेट आणि त्यासोबत आतापर्यंत झालेली उत्तम कामगिरी, प्रेक्षकांची अल्लोट गर्दी मैदानाच्या चारी बाजूला. आज मला वाटतं गावामध्ये लग्न देखील आहे, परंतु आज ते सगळे उरकून सगळे प्रेक्षक वर्ग आलेत. कलात्मक फटका, क्रिकेटचं सौंदर्य वाढणारा रेस सुरू झालाय, परंतु हा मैदानाचा निमुळता भाग आहे, उत्तरता भाग आहे. फायदा घेतलाय जितेशनं, दाखवलाय चौकार. अंतिम बॉलवर सौरभनं पहिले 5 बॉल फार सुंदर पद्धतीने हाताळले, परंतु अंतिम बॉलवर चौकाराला स्कोर झाला 20. करायचं होतं 35, म्हणजे आता उर्वरित 12 बॉल मध्ये 15 धावा करायच्या आहेत जीजी स्पोर्ट्स वाकण या टीमला. उमेश मैदानामध्ये जितेशनं देखील उत्तम कामगिरी अगदी बघू शकता. 4 बॉल मध्ये 8 धावा केलेल्या आहेत. तर 2 किरण प्रफुल्लित चेहरा किरणचा बघा मिळते, अजून त्याचंही मैदानामध्ये ना बाकी आहे. आणि रनफल कव्हर धावा 20. चला मॅच ऑन होती आहे. पाहिजेत उर्वरित 2 ओव्हर मध्ये 15. रिक्वायर रन रेट सध्या 7.50 आणि करंट रन रेट 10. त्यामुळे इतके दडपण नाहीये, धावांचं इतकं दडपण नाहीये, परंतु विकेटचं कुठेतरी दडपण थोडंफार. ही ओव्हर फार महत्वाची, तर हे षटक ठरवे की किती दबाव तंत्र राहील या मॅच मध्ये, कारण दोन्ही जिद्दी संघामध्ये चाललेली लढत. ओमकार बॉलिंग ट्रॅकवर मागे मॅच मध्ये उल्लेखनीय कामगिरी. ओ खरा बॉल, इतका शॉर्ट लेन ठेवा तर कसं त्याचा गै केलं जाईल, नाही पोहोचू शकले खेळाडू आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा अगदी दमदार HBM चौकार. बॉल ओमकार मागे मॅच मध्ये ओमकारनं सुंदर कामगिरी गोलंदाजीतून प्रेक्षकांची मन जिंकली होती आणि अगदी मॅचला टर्न करणार ते षटक होतं त्याचं, परंतु या मॅच मध्ये त्याच ओमकारवर पहिल्याच बॉलवर झाला हल्ला बोल उमेशच्या माध्यमातून. यावेळेस क्रॉस बॅटनं षटकारासाठी जायचं होतं, बेगीरचा प्रयत्न अगदी केलाय. ओमकारनं स्लोअर वनचा वापर केला, तो जाणलं खरं तर या बॉलवर काय इरादे आहेत उमेशचे. ऑल विवर सगळ्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करू. 3,500हून जास्त प्रेक्षक ऑनलाईन. ओ काय बॉलिंग आहे ओमकार, ओमकार की जय जयकार. काय या मॅच मध्ये बघा मिळेल. लगातार 2 डॉट बॉल उमेश साठी फेकत असताना पहिला बॉल जरूर खराब फेका, परंतु सांगतायत अजूनही मी मैदानात जिद्द माझी हारलेली नाही आहे, कारण म्हणतात ना की न कोई संघर्ष न कोई तकलीफ तो क्या खाक मजा है जीने में, बड़े बड़े तूफान यूं थम जाते हैं जब आग लगी हो सीने में. मैदानामध्ये या 2 डॉट बॉलला का नवीन काही अगदी रहस्य निर्माण झाले का या मॅच मध्ये, का वेगळा ट्विस्ट निर्माण झालाय का
ओमकार तेवढाच प्राणपणानं जिद्दीनं त्यानं लढायला सुरुवात केलेली आहे. सांघिक टोटल 24, 35 धावांचा आव्हान, 24 धावा ऑन बोर्ड वर. हा देखील बॉल अवे फ्रॉम द बॉडी आणि इथे विकेट कॉट बिहाइंड द विकेट. यशांच्या पाठीमागे टीपला जाईल. संपुष्टात आले उमेशचा खेळ. मागे 2 डॉट बॉलचं प्रेशर. फलंदाज बाद. नवीन ट्विस्ट. सामना कोणच सोडायला तयार नाहीयेत. दोन्ही संघ जिद्दीने लढतायत. कधी असं वाटतं की फलंदाजी करणारा संघ थोडस या मॅच वर हवे होता आणि त्याच कंडिशन मध्ये येतात डॉट बॉल आणि विकेट आणि अजून ही मॅच बनते. आता 8 मध्ये पाहिजेत 11. सुप्रसिद्ध युट्यूबर आदरणीय आतिश म्हात्रे यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. युट्यूब चॅनेल आहे आतिश म्हात्रे यांच्या. अनेक मुलाखती आपण पाहत असतो. बैलगाडा शर्यतीमध्ये ते नेहमीच असतात आणि त्यांचं ते युट्यूब चॅनेल आहे आणि त्यांचे इथे आपण करूया स्वागत या स्पर्धेमध्ये. 8 बॉल 11 धावेची गरज. टीम माताडी आपण देखील आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. नेक्स्ट मॅच 2 दिग्गज संघामध्ये बघा मिळेल. 8 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे. हा रोमहर्षक सामना मैदानामध्ये. बॉलिंग ट्रॅकवर ओमकारला आपण बघितलं आणि किरण म्हात्रे मैदानामध्ये दाखल झालेला आहे. सरप्राईज केलं किरणला परंतु का नजरेसमोरून चोरली जाईल काही धाव. पंचांचा इशारा आहे वाईड आणि त्यासोबत आलेली 22ची रन. त्यामुळे या एक्स्ट्रा 2 धावा या सामन्याला का खलाटणी देणारे ठरतील का. जर हा सामना शेवटच्या टप्प्यामध्ये लास्ट बॉल पर्यंत गेला तर या एक्स्ट्रा धावा फार महत्वाकांक्षी ठरू शकतात. कारण मागील जे 3 डॉट बॉल आले होते त्याचं दडपण याच 2 धावेने दूर झालेलं असावं. आता 8 बॉल मध्ये पाहिजेत 9 धावा. किरण म्हात्रे केतन म्हात्रे यांचे बंधुश्री मैदानामध्ये दाखल आहेत. नॉस्ट्राइक एन कडे आणि जितेश भोईर बाद झाल्यानंतर त्यांनी हे डाव सांभाळण्याचं काम केलं. इनफिल्डच्या वरून खेळ. बॉल चाला डीप एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर पोहोचलेत. पुन्हा एकदा रनिंग बिटवीन द विकेट चांगली बघायला मिळाली आणि अगदी 2 धावा याही बॉलवर येत आहेत. मॅचचं काया पालट करण्याचं काम का करतील मैदानामध्ये. ओमकारचा हा बॉल तेवढाच निर्णायक. आता 30 गाव हाच प्रयत्न करेल. हा सामना इथूनही या कंडिशन मधून जिथून बॉल टू रन असं समीकरण आलेलं आहे हा सामना शेवटच्या बॉलवर घेता येईल का. परंतु मैदानामध्ये जितेश भोईर सांगतायत की या मॅचला आम्ही लवकर फिनिश करू आणि यस डेफिनेटली हा फटका टर्निंग पॉइंट ठरू शकतो या मॅचचा. आणि फायनली फील्डर पोहोचलाय. 2 रन. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं क्षेत्ररक्षण. फिल्डिंग डिपार्टमेंटची वाहवा होईल. ज्या पद्धतीने वेगाने ते झपाट्याने बॉलवर आले आणि इथे 2 धावा या बॉलवर मिळत आहेत. सांघिक टोटल झालेले आहे 3 ओव्हर नंतर 10च्या सरासरीनं 4 बाद 30. आता येणार चेंडू 6. विजयासाठी धावा पाहिजेत 5. होत्या. वाकळण संघाने आतापर्यंत 4 विकेट गमावलेल्या आहेत. त्यामुळे ते फार महत्वाचा राहील. याच दरम्यान आदरणीय अनंता पाटील साहेब आणि रघुनाथ पाटील साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 6 बॉल 5 धावा. हिरो बनण्याची संधी अगदी गोलंदाज विपुलच्या खांद्यावर, विपुल गायकवाडच्या खांद्यावर दिलेली आहे. बघायचं 6 बॉल 5. जर सामना जिंकायचा असेल वाकळेला पुन्हा एकदा मी सांगेन या धावा त्यांना कंपल्सरी
चेस करावे लागतील. फिल्डिंग डिपार्टमेंट प्लीज थोडा वेळ तुम्ही घेत आहेत, कारण अजूनही यानंतर आम्हाला 4 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. त्यामुळे प्लीज थोडंसं फॉलोअप तुम्हालाही करावं लागेल. भावेश मात्र देवीचा पाडा यांचकडून टीम वाकण्याला शुभेच्छा. 6 बॉल आणि 5ची गरज. स्ट्राईक एंड कडे सध्या किरण मात्र पहिल्यांदा ते ऑन स्ट्राईक, कारण जेव्हा आले होते तेव्हा तो बॉल एक्स्ट्रा आला होता. हा फुल टॉस अँड फिनिश. मॅच एंड केली आहे इथे मैदानामध्ये षटकर आणि किरण म्हात्रेनं, आणि सामना जिंकलाय. जीजी स्पोर्ट्स वाकळे हार्दिक अभिनंदन. हार्ड लक जरी मरी आहे 30 गाव. वाडेकर या टीमला बॅटिंग करण्यासाठी